नमस्कार नमस्कार सगळ्यांना. तुमच्यातल्या अनेकांशी माझं मागच्या 3-4 महिन्यांमध्ये एक स्पेसिफिक विषयाबद्दल खूप बोलणं झालं आहे. ते म्हणजे हल्ली मराठी थिएटरचे दिवस खूप चांगले चालले आहेत. अत्यंत वैविध्यपूर्ण विषयांवर वैविध्यपूर्ण कास्ट सकट नाटकं येत आहेत आणि खूप चांगली चालली आहेत. ऑडियन्सेस त्यांना खूप चांगला सपोर्ट करतोय. मला वाटतं मराठी रंगभूमीचं योगदान हे एकूणच मराठी मध्ये चित्रपट असतील, मालिका असतील, आता OTT असेल, वेबसिरीज असेल, या सगळ्यामध्येच कुठेतरी सगळ्यांची सुरुवात, अनेकांची सुरुवात ही थिएटरमधून होते. आणि थिएटरचा कलाकार असला की त्याला हाडाचा कलाकार मानलं जातं. आणि मला खूप अभिमान वाटतो आपल्या इंडस्ट्रीचा, कारण इतर इंडस्ट्रीजमध्ये मे बी स्टार पॉवर असते, कलाकार कोणी बघतात, कुठला हिरो आहे, किती काय 1000 करोड कमवले. अजूनही मराठी इंडस्ट्रीमध्ये मला वाटतं दिग्दर्शक बघून नाटक बघायला जायचं किंवा दिग्दर्शक बघून चित्रपट बघायला जायचं, अशी कुठेतरी आपल्याला सवय असते. आणि त्या दिग्दर्शकांमध्ये जर कुठलं नाव सगळ्यात वरचं असेल, अर्थातच महेश सरांचं आहे. म्हणजे मी अगदीच लहानपणापासून त्यांचे सिनेमे बघत मोठा झालो आहे. आणि आता एका नवीन प्रोडक्ट बरोबर ते आले आहेत. आता तुम्हाला त्याबद्दल आम्ही काय काय सांगू. विषय इंटरेस्टिंग आहे, थ्रिलर कॅटेगरीमध्ये मोडेल असं नाटक आहे. त्यामुळे काहीही न फोडता आम्ही काय काय सांगू शकतो आता आम्ही बघूया. त्यामुळे गांधीजींच्या माकडासारखं अर्ध माकड, एक हात असा ठेवून एका साईडनी जेवढं बोलता येईल तेवढं आम्ही बोलू. नमस्कार. मला वाटतं या नाटकाचा इतिहास खूप जुना आहे. जवळजवळ आपण याला 5 वर्ष म्हणजे हे नाटक मी ज्यावेळेला थिएटर करत होतो ऍक्टर म्हणून, त्यावेळेला हे नाटक लिहिलं गेलं, त्याचं टायटल वेगळं होतं आणि मी त्यावेळेला तरुण होतो. हा जो रोल करतो ना तो मी करणार होतो. 1992 साली गोष्ट. आणि रीमा आपल्या नाही, पण रीमा आणि मी असं ते नाटक करायचं ठरलेलं 92 साली. ते आम्हाला ऐकून नाटक आलं, सिनेमा आला आणि रीमा वाटते आणि खूप सिनेमे करत होते. मध्ये राहिलं राहिलंच. खूप वर्षांनी म्हणजे 3-4 वर्षापूर्वी मी ते काढलं की ते आत्ताही रेलिव्हंट आहे. आणि बरंच म्हणजे 70-80% ते पुन्हा लिहिलं गेलं. अमित तकडेंनी ते खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप केलं आणि आज लक्षात आलं ते आजही रेलिव्हंट आहे. म्हणजे थ्रिलर असलं तरी त्यात खूप इट इज अबाउट रिलेशनशिप्स. आजच्या काळातले रिलेशनशिप्स आहेत. आजच्या म्हणजे इनफॅक्ट ते आत्ता जास्त मला टॉपिकल वाटतं, कारण आज सक्सेससाठी माणूस काय करू शकेल, कुठल्या थरावर जाऊ शकेल, ते ह्या नाटकात मला बघायला मिळेल. जसं युवराज म्हणाला, फार सांगून काही पॉईंट नाही, कारण थोडंसं इट्स नॉट अ सस्पेन्स, पण तरी त्यातलं जे कुतूहल आहे ते राहिलं पाहिजे. आणि खूप सुंदर टीम आहे. तर मला कोणाला यायचं परत तेच हल्ली इतके चॅनल्स ओपन आहेत. एक बरा ऍक्टर असेल ना तर त्याला मला वाटतं 60 दिवस मी इतकं काम करतो. तर या सगळ्या ह्याच्यात एकच ऍक्टर निवडलं आणि मला व्हेरी फॉर्च्युनेट की उर्मिला तयार झाली नाटक करायला, विराजच तयार झाला, अंकिता तयार झाली आणि युगम तयार झाला. ते ही माझी टीमच मला खूप कडक मिळाली. निशिमान तयार झाला आणि आमचे जगताप प्रोड्युसर मिळाले चांगले आम्हाला. राहुल परत मी करतोच आहे खूप वर्ष का. तर ऑल इन ऑल हे नाटकाला एक काय म्हणतात त्याला, सगळी टीमच इतकी चांगली मिळाली. शीतल गणपती आहे, आमचं नियोजन ठेवलं घ्यायचं वाटतं माझं, निलेश मोडक आहे, संदेश बेंद्रे झाले. त्यामुळे टीम एक
चांगली मिळाली आणि आय एम व्हेरी पॉझिटिव्ह. मी खूप वर्षांनी नाटक करतो. मी शाहरुख खान नंतर आता करतोय नाटक आणि ते म्हणजे मी वेळ काढून मी पण तो नाटक आत्मा नाही झालं तर होणार नाही. फक्त ते डेट फायनल सेलिब्रेट करून टाकू आणि व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह आमचं बरेच रिहर्सल खूप छान पद्धतीने चालू आणि त्याचे अनाउन्समेंट म्हणून आजचा आपला समारंभ. बाकी मला काही विचारायचं समोर सगळेच आहेत तिथे, कोणालाही विचारायचं आम्ही उत्तर द्या. जसं आता महेशजींनी सांगितलं की खूप चांगली स्टारकास्ट मिळाली, तसं तुमच्यासाठी सुद्धा आहे. महेश मांजरेकर बऱ्याच काळाने रंगभूमीवर येतात, तर तुझ्याकडे ज्यावेळी हे नाटक ऑफर झालं, तुला काय काय आवडलं त्यातलं आणि तू का ते सिलेक्ट केलंस? असं काय गोष्ट होती की तू पुन्हा रंगभूमीवर तुलाही यावंसं वाटलं? नमस्कार. सर्वप्रथम मला सांगायला आवडेल की मी पुन्हा रंगभूमीवर नाही आहे, तर मी पहिल्यांदा रंगभूमीवर आणि हे कमर्शियल माझं पहिलं नाटक आहे. गेले काही महिने मला सारखं वाटत होतं की आपण नाटक केलं पाहिजे. काही आत्ता जे दिग्दर्शक आहेत त्यांना कॉन्टॅक्ट पण केला होता, मला इंटरेस्ट आहे आणि हा खूप योगायोग होता. मी एका वेगळ्याच नाटकाचा प्रयोग बघायला गेले होते आणि तिथे महेश सर पण आले होते. तिथे महेश सर सुद्धा आले होते आणि त्यांनी अचानक मला जसं विचारलं की तू नाटक करणार आहे? म्हणून हो, मला करायचं नाटक. आणि मग त्यांनी मला बोलवलं वाचनाला आणि मला आवडलं. आणि महेश सर स्वतः डिरेक्ट करणार म्हटल्यावर म्हणजे ती माझी परवडीच आहे आणि माझं पहिलं नाटक महेश सर डिरेक्ट करणार, प्रोड्यूस करणार. सो आय थिंक आणि अत्यंत अप्रतिम प्लॉट आहे. रोल पण मस्त आहे, म्हणजे काय कशाला नाही का म्हणावं असं सगळं म्हणजे समोरून माझ्याकडे आलं. आय वॉज लाईक ऑफकोर्स करणार. मला अभय दर्शनेंना प्रश्न विचारायचा आहे की सरांनी तुला चेअर दिली तर तुला प्रश्न तर विचारला हवा. तू तसा नाटकवालाच आहेस, फक्त मधल्या काही पिरियड मध्ये तू जाहिराती आणि सगळ्या याचं तर करतोस. तर हे नाटक महेश सरांसोबत काम करण्याचा तुझा लिहिण्याचा कसा अनुभव होता? आणि म्हणजे द महेश मांजरेकर आहेत त्याच्यामुळे मी नक्की सांगतो हे नाटकच मुळात महेश सरांचं आहे. मी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्याकडनं ऐकलं ना, ते चक्की त्याच्यासाठी झालं. इतक्या बारीक बारीक गोष्टी फ्रेम आणि फ्रेम त्यांना माहित होतं की नाटक कसं दिसणार आहे. आणि मी सहलेखक जरी असलो तर ते खरे नाटक करतेच आहे, कारण की आम्ही लिहिल्यानंतर पण त्यांनी बरेच इनपुट टाकले असणार, म्हणजे ते आमचं बोलणं झालं. त्याच्यामुळे माझ्या तर अर्थ येतेच, प्रश्नच नाही. म्हणजे मांजरेकर ग्रेट मांजरेकर हा मुद्दा आहेच. त्यांच्यासोबत गप्पा करणे किंवा लिहिणे मी खूप एन्जॉय केलं. आणि मी ना पहिल्यांदा असं बघितलं की इतकं क्लिअर विजन असतं डिरेक्टरचं. डिरेक्टर हा अर्थातच अर्धा लेखक असतो. मला असं वाटतं की हे लेखक जास्त होते या नाटकाच्या बाबतीत आणि डिरेक्टर नंतर आहे. त्यावेळी मी त्यांच्यासोबत असणं हीच माझी मला वाटतं की नशीब आहे. बाकी काही मी खूप एन्जॉय केलं लिहिताना नाटक. आर्टिस्ट आहे त्यामुळे मला नाटक बघितल्यावर कळेल की मला अभय दर्शनेंनी किती त्या नाटकासाठी मेजर कॉन्ट्रीब्युशन त्याचं काय आहे. बिकॉज इज द जेनियस स्कूल ऑफ आर्ट्सचा स्टुडंट आहे, त्यामुळे ह्या नाटकाला त्याचा प्रचंड फायदा झाला.